आमचे जीवन हे आमचे नाही. ख्रिस्ताने ते खंडणी भरून विकत घेतले आहे. आमच्यासाठी त्याने प्रायश्चित्त केले आहे. आम्ही ख्रिस्तासाठी काय करायला तयार आहोत? उपासना, 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 प्रभुची करू उपासना, प्रभुची करू उपासना, 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 उपासना. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, जेव्हा सर्व बाजूने आमची कोंडी होते त्यावेळेस आम्हाला त्या विशिष्ट परिस्थितीतून बाहेर पडणे खूप कठीण वाटते. काही वेळेस तर असे वाटते की कदाचित यातून आम्ही बाहेर पडणारही नाही. प्रियांनो, पापाच्या बाबतीत कदाचित आमची परिस्थिती वरीलप्रमाणे झाली असण्याची शक्यता आहे. पण लक्षात ठेवा की मनुष्याला जरी ही गोष्ट अशक्य असली तरी देवाला ही गोष्ट अशक्य नाही. आम्ही पाहिले की नियमशास्त्राच्या पालनाने आम्हाला तारण नाही, पापापासून मुक्ती नाही. पण आम्ही काय करावे हेच आपण आजच्या अध्ययनाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, रोमकरास पत्र ह्याच्या 3ऱ्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा रोमकरास पत्र 3रा अध्याय. ह्या अध्यायामध्ये आम्ही पाहत आहोत की मनुष्य प्राणी पापी आहे, नीतिमान कोणीही नाही. कोणीही परमेश्वरासमोर येण्याकरिता लायक नाही. परंतु ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे आम्हाला नीतिमत्व प्राप्त होते. त्याच्या रक्तामध्ये आमच्या सर्व पापांना धुतल्या जाते. तोच आम्हाला नवीन जीवन देऊ शकतो. तोच आम्हाला पापांपासून मुक्ती देऊ शकतो. आम्ही वाचलं होतं श्रोत्यांनो 25 आणि 26 वचनांमध्ये की त्याच्या रक्ताने विश्वासाच्याद्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, ह्यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रत्यकाळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे. रक्ताने विश्वासाच्याद्वारे असे जरी लिहिण्यात आले आहे तरी त्याचा अर्थ आहे त्याच्या रक्तात विश्वास. ते रक्त त्याच्या जीवनाविषयी सांगते. रक्तामधील विश्वास ह्या शब्दांची नोंद आपण घ्यावी. हे रक्त त्याच्या जीवनाचे प्रतीक आहे. इब्री लोकासपत्र 9वा अध्याय आणि 22वे वचन सांगतं की रक्त ओचल्या वाचून पापक्षमा होत नाही. आणि मी तुम्हाला सांगते, जेव्हा आपण एखाद्या माणसाच्या शरीरात चाकू खुपसता आणि त्याचं रक्त सांडते तेव्हा मनुष्य मेलेला समजावा, कारण शरीराचा जिवंतपणा रक्तात असतो आणि ख्रिस्ताचे रक्त देण्यात आले. शिमोन पेत्राच्या मते हे रक्त अतिशय मौल्यवान होते. श्रोत्यांनो, ह्या दोन्ही वचनात बरेच मोठे मोठे शब्द आलेले आहेत. प्रायश्चित, नीतिमत्व, पाप विमोचन हे शब्द कठीण वाटतात, परंतु जेव्हा आपण त्यांना समजून घेतो तेव्हा कॅल्विन ईश्वर विज्ञानाचा कणा म्हणतो, ख्रिस्तामधील देवाचे नीतिमत्व ह्या वचनासारखे प्रभावीपणे शास्त्रात इतर कोठेही प्रगट झाल्याचे दिसत नाही. देवाने पुढे ठेवले हे शब्द आम्हाला वाचायला मिळतात. तारणाची योजना तयार करणारा देव हाच एकमेव शिल्पकार आहे आणि आज तो एकटाच तारण करू शकतो, वाचवू शकतो. तुम्ही आणि मी तारण करू शकत नाही किंवा तारण प्राप्त करून घेऊ शकत नाही. आम्ही कोणालाच वाचवू शकत नाही. कुठलाही धर्म कोणालाच वाचवू शकत नाही. पॉल करिंथकरास 2 पत्र 5वा अध्याय आणि 18व्या वचनात लिहितो, ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट ख्रिस्ताच्याद्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली.
आता तो आपल्याला समेटाची सेवा देऊ करीत आहे आणि म्हणून पवित्र देव तुम्हाला आणि मला सांगत आहे की आपण त्याच्याशी समेट करून घ्यावा. देवाचे हृदय पाझरावे म्हणून तुम्ही आणि मी दुसरे काहीही करण्याची आवश्यकता नाही. खूप वर्षापासून सुवार्तिकाचे काम असलेल्या एका प्रभूच्या सेवकाला लोकांना रडवायला फार आवडत असे. मी त्यांना एकदा विचारले की देवाचे हृदय पाझरायला किती अश्रू ढाळावे लागतील. ते म्हणाले, अरे वेड्यासारखे काय बोलता आपण. मी त्यांना म्हटले, मी नाही, आपण बोलता. लोकांनी व्यासपीठावर यावे आणि अश्रू ढाळावेत असे आपले म्हणणे आहे. श्रोत्यांनो, देवाचे अंतःकरण आधीचेच कोमल आहे, पाझरलेले आहे. तुम्हा आणि मी फक्त त्याच्याकडे यायला हवे. त्याचा तुमच्याशी समेट व्हावा अशी त्याची इच्छा आहे. तो स्वतः ह्याकरिता पहल करतो. ख्रिस्ताला पुढे त्याने ठेवले आहे, म्हणजे त्याला प्रदर्शित करण्यात आले आहे, उघडपणे दाखविण्यात आले आहे. प्रायश्चित व्हावे हे शब्द 1900 पेक्षा अधिक वर्षांआधी जेव्हा ख्रिस्ताला तारणारा म्हणून पुढे करण्यात आले त्या काळाकडे बोट दाखवतात. आपणाला आठवत असेल श्रोत्यानो की मंदिराचा पडदा कृपेचे सिंहासन झाकत असे आणि फक्त मुख्य याजकालाच त्या पडद्यापलीकडे जाता येत असे. ह्या दयासनाविषयी, कृपेच्या सिंहासनाविषयी बोलताना इब्रिलोकास पत्र लिहिणारा लेखक इब्रिलोकास पत्र 9 अध्याय आणि 5व्या वचनात लिहितो, आणि त्यावरचे गौरवशाली करुबीम दयासनावर छाया करीत होते. दयासनासाठी वापरलेला ग्रीक शब्द हिलॅस्टेरियन इथे प्रायश्चित म्हणून भाषांतरित करण्यात आला आहे. ख्रिस्ताला दयासन म्हणून पुढे ठेवण्यात आले आहे. आपणाला आठवतच असेल की तो गरीब जकातदार त्याला दयासनाची गरज होती म्हणून रडत होता. तो म्हणत होता, देवा मज पाप्यावर दया कर. ह्याचा शब्दशः अर्थ, देवा माझ्यासारख्या गरीब जकातदारासाठी जर दयासन असते तर किती बरे झाले असते असा आहे. आपणाला माहीत नसेल, पण जेव्हा एखादा यहुदी जकातदार होत असे तेव्हा तो स्वतःला मंदिरापासून आणि दयासनापासून अलिप्त ठेवत असे. पौल येथे म्हणतो की आता एक दयासन उघडपणे ठेवण्यात आले आहे. ख्रिस्ताच्या रक्तातील विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित व्हावे म्हणून देवाने ख्रिस्ताला पुढे ठेवले आहे. पवित्र देव आनंदाने, समाधानाने आणि अतिशय संतोषाने जगासाठी एक दयासन प्रदर्शित करीत आहे. ही फार अद्भुत गोष्ट आहे. देव अगदी जीवावर येऊन आमचे तारण करीत नाही. आम्ही आलो तर तो अगदी मनापासून आनंदाने आणि भरपुरीने आमचे तारण करतो. काही लोक असं सांगतात की माझे तारण झाले तरीही काहीतरी अधिक मिळावे म्हणून खूप शोधावे लागते, प्रार्थना करावी लागते, वाट पाहावी लागते. श्रोत्यानो, मी जेव्हा ख्रिस्ताकडे आले तेव्हा मला सर्व काही प्राप्त झाले. इफिस्करास पत्र 1 अध्याय आणि 3 वचन सांगतं, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेले आहे. श्रोत्यानो, परमेश्वर किती चांगला आहे. त्याने तुमच्या आणि माझ्यापासून काहीच राखून ठेवले नाही. तो म्हणतो, या. तो आम्हाला आम्ही जसे आहोत तसेच स्वीकारू इच्छितो. योहानकृत शुभवर्तमान 6 अध्याय आणि 37 वचन सांगतं, जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही. खरे पाहता, तुम्ही आणि मी पवित्र देवापासून वंचित होतो, पण त्याच्यापर्यंत जाण्याचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे उघडण्यात आला आहे. वचन आम्हाला सांगतं की ह्यासाठी पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. ह्या वचनात तुमच्या आणि माझ्या पूर्वीच्या पापांविषयीचा संदर्भ नसून जे क्रूसाच्या आधी जगत होते त्यांच्या पापांचा हा उल्लेख आहे. जुन्या करारात पूर्वी ते लोक कोकरू आणत असत, आणि माझी खात्री आहे की तुम्ही स्वतः कधी कोकरू घेऊन मंदिरात गेला नसाल. जर आपण आजच्या काळात तसे केले तर ते पाप ठरेल. पण पूर्वी ख्रिस्ताच्या आधी त्याची आवश्यकता होती. नियमशास्त्र त्याची हक्काने मागणी करीत असे. ते लहान कोकरू पुढे येणाऱ्या ख्रिस्ताचे प्रतीक असे. ते लहानसे कोकरू आपल्या पापांची क्षमा करू शकेल असा कोणाचाही विश्वास नव्हता. मला नाही वाटत एकाचाही असा विश्वास असेल.
हाबेलाने जेव्हा कोकरू आणले तेव्हा जर समजा आपण तेथे असता आणि देव म्हणाला असता की हाबेला, हे लहानसे कोकरू तुझे पाप वाहून नेईल असं तुला वाटतं काय? हाबेलाने उत्तर दिले असते, नाही. मग आपण म्हणाला असता, मग तू हे कोकरू आणलंसच का? त्याचे उत्तर असे असते, देवाने त्याची मागणी केली आहे. ते आणण्याची आज्ञा देवाने मला दिली आहे. इब्री लोकासपत्र 11 अध्याय आणि 4 वचन सांगतं, विश्वासाने हाबेलाने काईनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर प्रगटीकरणामुळे त्याने ते केले, कारण विश्वास वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. हाबेलाकडून विश्वासाने ते यज्ञ मागून घेण्यासाठी देवानेच तशी आज्ञा करायला हवी होती आणि हेच देवाने केले. श्रोत्यानो, आता आपण 27 वचन वाचूया. 27 वचन सांगतं, तर मग फुशारकी मारणे कोठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्मांच्या काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने. जर देव ख्रिस्तातील विश्वासामुळे तारतो, तुमच्या योग्यतेमुळे, गुणांमुळे किंवा कर्मांमुळे नाही, तर मग गर्व कशाचा करायचा? तुम्ही आणि मी असे काय केले आहे ज्याबद्दल आम्ही इकडे तिकडे बोलबाला करावा? आपल्या सिद्धांताच्या बाबतीत ही आम्ही बरोबर आहोत ह्याची देखील फुशारकी आम्हाला मारता येणार नाही. आज बढाई करावी असे काहीच आमच्याजवळ नाही. पॉल विचारतो, तर मग फुशारकी मारणे कोठे? आणि त्याने केलेल्या प्रश्नाचे तोच उत्तर देतो. तो म्हणतो की ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्मांच्या काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने. येथे नियम ह्या शब्दाचा अर्थ जुन्या करारातील नियमशास्त्र अशा मर्यादित अर्थाने घेतलेला नसून नियम ह्याचा अर्थ नियमांचे तत्व असा आहे. नियमांच्या संदर्भात जो दुसरा संदर्भ आहे तो जुन्या करारातील नियमांना दूर ठेवतो आणि विश्वासाचे तत्व किंवा नियम त्याचा साधारण अर्थ होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे मानवाच्या चांगल्या गुणांवर, योग्यतेवर परमेश्वराने मानवजातीला ठेवले नाही, परंतु जे काही त्याने आमच्यासाठी केले त्यावर विश्वास ठेवल्याने आम्हाला नीतिमत्व प्राप्त होते. म्हणून ह्या सर्व गोष्टीत आमचा गर्व, घमंड हे सर्व दूर राहतात.
रोमकरास पत्र 3 अध्याय आणि 28 वचन पहा काय सांगतं. कारण नियमशास्त्रातील कर्मान वाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण मानतो. ह्या वाक्यात पॉल शेवटास येऊन पोहोचला आहे, किंवा आतापर्यंत जे म्हणाला त्याचा सारांशही तो देत नाही, परंतु पुशारकी मारणे का बाहेर राहून गेले ह्याचे स्पष्टीकरण तो देत आहे. पुशारकी बाहेर का बरे राहून गेले? मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरविण्यात आला आहे. हा विशिष्ट विचार पॉल किती प्रखरतेने आणि ठामपणे मांडतो ते आपण पहा. 29व्या वचनात तो काय म्हणतो पहा. किंवा देव केवळ यहुद्यांचा आहे काय? तो परराष्ट्रीयांचाही नव्हे काय? तो आहे. श्रोत्यांनो, आम्हाला ह्या ठिकाणी दिसतं की देव फक्त यहुद्यांचाच आहे आणि परराष्ट्रीयांचा नाही, असं नाही. पॉल म्हणतो हो, तो परराष्ट्रीयांचा सुद्धा देव आहे. हा फार जोरदार असा वाद आहे. पॉल म्हणतो नियमशास्त्राच्या द्वारे जर नीतिमत्व मिळत असेल तर देव केवळ यहुद्यांचा आहे, परंतु जर विश्वासाच्या द्वारे नीतिमत्व मिळते तर मात्र देव जसा यहुद्यांचा तसाच परराष्ट्रीयांचाही आहे. आता ह्या वाक्यातले तथ्य पहा. जर यहुदी त्यांच्या पदावर स्थिर राहतील तर मग 2 देव असले पाहिजेत, एक यहुद्यांसाठी आणि दुसरा परराष्ट्रीयांसाठी. परंतु यहुद्यांना हे मान्य नव्हते. यहुदी एकेश्वरी म्हणजेच एकाच देवावर विश्वास ठेवणारे होते. इस्रायल राष्ट्राला दिलेल्या सर्व विधानांपैकी कदाचित सर्वात महान विधान अनुवादाचे पुस्तक 6वा अध्याय आणि 4थ्या वचनातले आहे. हे वचन सांगतं, हे इस्रायला श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. हा जोरदार आव्हान देणारा स्पष्ट संदेश देवाने ख्रिस्ताच्या आगमनापूर्वी मूर्तीपूजक जगाला दिला होता. 30वं वचन पहा. देव जर एकच आहे आणि तो सुनता झालेल्यांना विश्वासाने व न झालेल्यांना तशाच विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरविल तर तो परराष्ट्रीयांचाही देव आहे. दुसऱ्या शब्दात देव एकच आहे आणि जुन्या करारामध्ये त्याने मानवाला नियमशास्त्र लावून दिले. मनुष्य ते पाळू शकला नाही. त्यांच्या नियम पाळण्यामुळे देवाने त्यांचे तारण केले नाही. मनुष्याने जेव्हा विश्वासाने यज्ञ आणला त्याचद्वारे त्यांना पापांची क्षमा प्राप्त होत असे, जे भविष्यात येणाऱ्या येशू ख्रिस्ताचे प्रतीक असे. 31वं वचन. तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करीतो काय? कधीच नाही. उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करीतो. नियमशास्त्र ह्या शब्दाचा अर्थ इथे अधिक व्यापक आहे. नियमशास्त्र म्हणजे फक्त मोशेने दिलेले नियमशास्त्र इतकाच अर्थ नसून फक्त कुठला तरी नियम दर्शवित नाही, परंतु ते संपूर्ण जुन्या कराराच्या प्रगटीकरणाला दर्शविते. विश्वासाने नियमशास्त्राच्या कार्यांना बाहेर घालवले, परंतु जुन्या कराराचे संपूर्ण प्रगटीकरण त्याने केले का? अर्थातच नाही. पुढच्या अध्यायामध्ये पॉल जुन्या करारातील 2 व्यक्तींची, दावीद आणि अब्राम ह्यांची उदाहरणे देऊन हे दाखविल की जुन्या कराराचे संपूर्ण प्रकटीकरण खोडले जात नाही. ह्या 2 महत्त्वाच्या व्यक्ती, महान व्यक्ती नियमशास्त्रामुळे तारल्या गेल्या नाहीत. श्रोत्यानो, अब्राम नियमशास्त्र देण्यात आले त्याच्या 400 वर्षे आधी जन्मला, जगला आणि मरणही पावला. अब्रामाला मोशेच्या नियमशास्त्राखाली आम्ही बसवू शकत नाही, कारण तोपर्यंत नियमशास्त्र देण्यात आले नव्हते. तो त्या नियमांच्या आधारावर जगला नाही. देवाने दुसऱ्या आधारावर त्याला तारिले. तो आधार म्हणजे विश्वास. विश्वासाच्या द्वारे त्याने त्याला तारिले. मग कोणी म्हणेल की मग दाविदाचे काय? आता खरे सांगा श्रोत्यानो, नियमशास्त्र पाळल्याने दाविदाचे तारण झाले असते का? अर्थातच नाही. जुन्या करारात स्पष्ट आहे की दाविदाने नियम मोडला आणि तरीही देवाने त्याला तारले. कसे? खरे म्हणजे विश्वासाच्या द्वारे देवाने दाविदाला तारिले. दाविदाने देवावर भरोसा ठेवला आणि त्याच्यावर विश्वासही ठेवला. तो पापात असतानाही पश्चाताप करण्यासाठी तो देवाकडे आला. देवाने त्याचा स्वीकार केला आणि विश्वासाद्वारे त्याचे तारण केले. आज देखील श्रोत्यानो, जेव्हा तुम्ही आणि मी देवासमोर आपण पापी आहोत ह्याची कबुली देतो, ख्रिस्त आमचा तारणार आहे असा विश्वास ठेवतो, तेव्हा मग आम्ही कोणीही असू, कुठेही असू, कसेही असू, कुठलाही भेदभाव न करता देव आमचे तारण करतो. आता आपण 4थ्या अध्यायाकडे वळूया.
कारण परमेश्वराने मानवाला एकाच आणि फक्त एकाच आधारावर ठेवले आहे. त्याचा मानवाला प्रश्न आहे, क्रूस खांबावर माझा पुत्र तुमच्यासाठी मरण पावला, त्याचे आपण काय करणार आहात? विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरणे अब्राम व दावीद यांच्या जीवनाद्वारे आम्हाला ह्या अध्यायात दर्शविण्यात आले आहे. विश्वासाच्या द्वारे मिळणारे नीतिमत्व ह्या एका मोठ्या भागात आम्ही एक सिद्धांत पाहिला. पौलाने मनुष्य पापी आहे हे सर्व वर्णन करून स्पष्टपणे सांगितले व नंतर देव पाप्यांना कसे नीतिमान ठरवितो हे दाखविले. विश्वासाद्वारे नीतिमान ठरणे ह्याचे स्पष्टीकरण त्याने दिले आहे. आता हे सत्य तो जुन्या करारातील 2 व्यक्तींच्या जीवनाच्या उदाहरणावरून स्पष्ट करणार आहे. पौलाच्या काळात जुन्या करारातील इतर पुरुषांपेक्षा अब्राम व दावीद ह्या दोघांना विशेष मान होता असे दिसते. इब्री कुळाचा अब्राम मूळ पुरुष होता आणि दावीद त्याच्या कुळातील सर्वात महान थोर राजा होता. पौल ह्या दोघांना उदाहरण स्वरूप उपयोगात आणून 3 अध्यायात जे विधान त्याने केले ते सिद्ध करतो. हे विधान म्हणजे नियमशास्त्र आणि सुवार्ता ह्यांच्यामध्ये जुळता संबंध आणि परस्पर संमती आहे. नियमशास्त्र आणि शुभवर्तमान ह्या दोन्ही अगदी भिन्न व्यवस्था असूनही त्यांच्यामध्ये विरोधाभास किंवा वाद मुळीच नाही आणि दोन्ही एकमेकांपासून विभिन्न नाहीत. नियमशास्त्रात आणि नियमशास्त्राच्या आधीही विश्वास हेच देवाचे मुख्य मागणे होते. अब्राम नियमशास्त्राच्या आधी आला व विश्वासाने नीतिमान ठरला आणि दावीद जो नियमशास्त्राच्या काळातला होता त्याने देखील विश्वासाच्या द्वारे मिळणाऱ्या नीतिमत्वाची वाच्यता केली. पूर्वीचा जुना करार किंवा नियमशास्त्र खोडून एखादा नवीन सिद्धांत पॉल मांडत नाही. तसे असते तर यहुद्यांना जीवनी होडीतून काढून फक्त एक शिडी देऊन अथांग समुद्रात पडल्यासारखे वाटले असते. पॉल येथे दाखवतो की अब्राम आणि दावीद हे दोघेही एकाच जीवनी होडीत आहेत, जी होडी त्यात बसणाऱ्या सर्वांना विश्वासाने नीतिमत्व अशा प्रकारचा फळा दाखवते. नियमशास्त्र एखाद्या शिक्षकासारखे होते, ज्याने मनुष्याला नियमांच्या खाली आणले आणि येशू ख्रिस्तापर्यंत पोहोचवले. आता आपण अब्रामाविषयी पाहूया. 4 अध्यायाच्या पहिल्या 5 वचनात आपण पाहतो की अब्रामाने केवळ विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाच्या द्वारे तो नीतिमान ठरला. पहिली 5 वचने वाचूया. 4 अध्याय 5 वचने. तर मग आपला पूर्वज अब्राम ह्याला देहदृष्ट्या काय मिळाले म्हणून म्हणावे? कारण अब्राम कर्मांनी नीतिमान ठरला असला तर त्याला अभिमान बाळगण्यास कारण आहे, तरी देवासमोर नाही. कारण शास्त्र काय सांगते? अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. आता जो काम करीतो त्याची मजुरी मेहरबानी नव्हे तर ऋण अशी गणली जाते. पण जो काम करीत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरविणाऱ्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. श्रोत्यानो, आता पौलाचे हे विचार समजून घेण्यासाठी त्यातील व्याकरणात थोडा बदल करून शब्द पुन्हा व्यवस्थित मांडूया. तर मग आपण काय म्हणावे? अब्राम जो आपला पहिला पिता ह्याला देहदृष्ट्या म्हणजे दैहिक मानवी प्रयत्नांद्वारे काय मिळाले आहे? आणि ह्या अध्यायाची सुरुवात जी तर मग ह्या शब्दाने होते त्याचा अर्थ ह्या अध्यायातील वाद पॉल 3 अध्यायात जे म्हणत आहे त्याच्याशी संबंधित आहे. शुभवर्तमान फुशारकीला बाहेर घालून देऊन नियमशास्त्र प्रस्थापित करते हे आपण पाहिले. ह्या प्रबंधात अब्राम आणि दावीद पौलाचे म्हणणे अधिक बळकट करतात. पॉल इथे तर मग आपण काय म्हणावे असे विशिष्ट शब्दांनी भरलेले वाक्य वापरतो. इथे आणि ह्या पत्रातील आधीच्या वादात ह्याच प्रकारचे वाक्य तो वापरतो. मनुष्य पापी आहे ह्याविषयी वाद घालण्याचा किंवा ते सिद्ध करण्याचा प्रयत्न त्याने केला नाही, म्हणून अशा प्रकारचे वाक्य त्या ठिकाणी आपल्याला दिसले नाही. आणि ह्या पत्रातील शेवटच्या भागात जो अगदी व्यवहार्य भाग आहे तेथेही असे वाक्य पूर्णपणे वगळलेले आहे. अब्राम आपला प्रथम पिता हे वाक्य अब्रामापासून इस्रायल राष्ट्राची निर्मिती झाली हे प्रगट करते. प्रथम पिता हे शब्द थोडेसे विचित्र वाटतात. श्रोत्यानो, हे शब्द अब्रामाचे महत्त्व सांगतात. काल गणनाशास्त्रानुसार तो पहिला आणि महत्त्वाच्या दृष्टिकोनातूनही तो पहिला होता. महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये सुद्धा तो प्रथम होता.
देहदृष्ट्या हा शब्द अब्रामाविषयी अधिक सांगणारा शब्द आहे, किंवा त्या वचनातल्या मिळाले ह्या क्रियापदाविषयी सांगणारा शब्द आहे. देहदृष्ट्या त्याला काय मिळाले? अब्रामाला हेच मिळाले की अब्रामाने देहदृष्ट्या केलेली कर्मे फुशारकी नव्हे, पण लज्जा आणि गोंधळ उत्पन्न करणारी होती. ही अब्रामाची कर्मे होती. फुशारकी मारण्यासारखे त्याच्यामध्ये काहीही नव्हते. श्रोत्यांनो, आज आम्ही स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करावे. काय आम्ही स्वतःच्या कामांबद्दल, स्वतःची जी प्रतिष्ठा आहे, जे पद आहे, त्याबद्दल फुशारकी मारतो? लक्षात ठेवा की ह्या गोष्टी कुठल्याही प्रकारे आमच्या तारणामध्ये उपयोगी ठरणार नाहीत. फक्त येशू ख्रिस्ताच्याद्वारेच आम्हाला पापांची क्षमा प्राप्त होऊ शकते. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, ख्रिस्त हा नवीन जीवन देणारा आहे. तो आमची पापांपासून मुक्ती करणारा, सोडवणूक करणारा आहे. आम्ही जसे आहोत तसेच तो आम्हाला स्वीकारतो. प्रियांनो, नियमांचे पालन तारण देत नाही, परंतु ख्रिस्ताच्या रक्ताच्या प्रायश्चित्ताने आमच्या पापासाठी स्वेच्छेने रक्त सांडण्याच्या द्वारे आमची सुटका निश्चित करण्यात आली. क्रोधाऐवजी देवाच्या कृपेची ही देणगी प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, मग तो यहुदी असो अथवा विदेशी. काय ही चांगली बातमी नव्हे काय? त्या ख्रिस्ताची अधिक ओळख करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यास काय हरकत आहे, होय ना? आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी की तू आम्हाला तुझ्या जवळ घेतोस. तुझ्या वचनांच्या द्वारे तू आम्हाला शिकवतोस, यासाठी की प्रभूजी आमची आत्मिक स्थिती सुधारावी. होय प्रभूजी, आज आम्ही अनेक वेगवेगळ्या व्याधींनी आजारी आहोत. प्रभू परमेश्वर, असे अनेक लोक आहेत की ज्यांना शारीरिक त्रासांपासून मुक्त होण्याची गरज आहे. वेगवेगळ्या त्रासांनी, आजारांनी प्रभू परमेश्वरा त्यांचं जीवन त्रासलेलं आहे. आमची विनंती आहे, आमची प्रार्थना आहे प्रभूजी, या प्रत्येकाला तुझ्या विंदिलेल्या हातांचा स्पर्श कर. त्यांच्या समस्येंमधून तू बाहेर काढ. असे अनेक लोक आहेत की ज्यांना पैशांची गरज आहे. होय प्रभूजी, त्यांची देखील ही गरज तू भागवावीस अशी आमची विनंती आहे. असे अनेक लोक आहेत की ज्यांना आत्मिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन हवं आहे. आमची विनंती आहे प्रभूजी, त्यांना देखील तुझं सहाय्य तू कर, की जेणेकरून प्रभूजी या सर्वांचं जीवन तुझ्याद्वारे अधिक आशीर्वादित होऊ शकेल. प्रभूजी, तू आमची काळजी घेणारा देव आहेस आणि म्हणूनच आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आत्तापर्यंत, या क्षणापर्यंत तू आमची काळजी घेतलेली आहेस. तू आम्हाला सहाय्य केलेलं आहेस. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्मिक आरोग्य प्राप्त करा. आपल्या जीवनाच्या द्वारे देवाचे गौरव करा. प्रभू आपणास सहाय्य करो.